नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर. आपण पाहतात पुरंदर विशेष न्यूज. प्रत्येक बातमी विश्वासाची. तर मित्रांनो, या अगोदरच्या विमानतळाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे सासवडमधील तहसील कार्यालयामध्ये भूसंपादनाचे काम जोरात चालू आहे. मध्ये आपण सांगितलं होतं की आपण लवकरच शेतकऱ्यांची किंवा जितेंद्र डुड्डी कलेक्टर साहेबांची आपण बाईट घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण याच बाबतीत बनवला आहे आणि आज सकाळीच कलेक्टर साहेब जितेंद्र डुड्डी हे पुरंदर तालुक्यामधील सासवडमध्ये तहसील कार्यालयामध्ये आले होते. तिथे त्यांनी बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्यांनी सकाळपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणताही ब्रेक न घेता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत राहिले आणि बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावले. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत आपल्या पुरंदर तालुक्यातील सासवडमधील तहसील कार्यालयामध्ये, जिथे कलेक्टर साहेब जितेंद्र डुड्डी आलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास पुरंदर विशेष न्यूज या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे समस्या सोडवताना जर आपण पाहिलं तर हजारो शेतकरी या मीटिंग हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्यांची शांतपणे समस्या सोडवताना कलेक्टर साहेब जितेंद्र डुड्डी आपल्याला दिसत आहेत आणि तहसीलदार मॅडम, नायब तहसीलदार, काही व्यक्तींनी हक्कसोड दिली होती, पण पुन्हा पैसे मिळत आहे असं कळताच त्यांनी पुन्हा हक्कसोड रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचे देखील समाधान कलेक्टर साहेबांनी केले आहे. विशेष म्हणजे कलेक्टर साहेब आणि त्यांची यंत्रणा म्हणजे त्यांची टीम, सर्व अधिकारी ब्रेक न घेता सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि बऱ्याचशा समस्या त्यांनी जागेवरती सोडवल्या देखील. तर आपण पाहूयात आता कलेक्टर साहेबांनी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि कशा प्रकारे आज कामकाज चालू होतं त्याची माहिती दिलेली आहे. बरेच प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न न करताच मिळालेली आहेत. आता 7 मे पासून आपण शेतकऱ्याचा भूसंपादन पुरंदर एअरपोर्ट बद्दल चालू केला होता. त्याच्यामध्ये माझ्याकडे जे शेवटची रिपोर्ट आली होती शुक्रवारीची, त्याच्याप्रमाणे जवळपास 72% पेक्षा जास्त लोकांनी आपल्याकडे ऍफिडेव्हिट जमा केलेले आहे. आतापर्यंत काही 1150 कोटीचं वाटप पण केलेलं आहे. मात्र याच्यामध्ये सर्व करत असताना असा निर्देशनास आला की बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याने संमती दिली की कोणीतरी येतो आणि ते हरकत घेतो आणि त्याच्यामुळे त्याचा जे विषय ते प्रलंबित राहून जातो. मागच्या वेळी जेव्हा आम्ही या ठिकाणी बैठका घेतली होती तेव्हा निगडित घटकाबद्दल लोकांचे बरेचसे इश्यू आले होते. तर ते निगडित घटकाबद्दलचे सर्व विषय आता संपले. आज लोकांची निगडित घटकाबद्दल काही 2-3च कंप्लेन आली असेल बहुतेक. त्याच्यापेक्षा जास्त कोणाचाही काही याच्यामध्ये इश्यू नव्हता. मात्र काही लोकांची दिवाणी न्यायालय आहे, काही लोकांनी हरकत घेतलेली आहे, काही लोकांचे अर्धनायक प्रकरण जे आहे ते तहसीलदार किंवा एसडीएम किंवा ऍडिशनल कलेक्टरकडे चालू आहे. काही लोकांचा सामायिक मध्ये जमीन आहे आणि त्याचे आपापसात विषय जे आहे ते अजून संपत नाहीये. त्याचा एकत्रित एका डिसिजनवर येत नाही आहे. तर आम्ही हा निर्णय घेतला की आज सर्व यंत्रणाला एकत्रित घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना बोलवू आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रश्न जे आपल्या स्तरावर संपू शकतात ते आपण संपवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून शेतकऱ्याचे पैसे कोटामध्ये जाणार नाही आणि इकडेच ते विषय संपवून त्याच्या खात्यामध्ये पैसे जातील, जेणेकरून त्याचा वापर ते पुढचे त्याच्या भविष्यासाठी करू शकतात. याच्यामध्ये बरेचशे गोष्टी निर्देशनास आले की काही लोकांनी हक सोड पत्र दिलेलं आहे, पण आता परत हरकत घेतली आहे. तर त्याचा काही रिलेशन नाही आहे. तुम्ही हक सोड पत्र केलेलं आहे तर परत हरकत नाही घेतली पाहिजे. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय दिलेला आहे की ज्याने हक सोड पत्र दिलेलं आहे त्याची हरकत एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही, त्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे. काही लोकांनी काही
8 गुंठे जमीनवर दिवाणी न्यायालय टाकलेलं, दिवाणी न्यायालयामध्ये केस टाकलेला आहे. मात्र हरकत पूर्ण 5 एकरची जमीनवर घेतली आहे. तर त्याच्यामध्ये पण काही नाही आहे. ठीक आहे, 8 गुंठ्याचा केस चालू आहे, पण बाकीचे 5 एकर मध्ये शिल्लक जमीन आहे, त्याचे पैसे आम्हाला इमिडिएटली दिले पाहिजे. काही लोक आहे ज्याच्यामध्ये खरेदी खत करून घेतलेलं आहे, आणि खरेदी खत करताना सुद्धा म्हणजे काही माणसाने स्वतःसाठी, म्हणजे एक भाऊ आहे त्याने स्वतःने खरेदी खत करून जमीन घेतलेली आहे, त्याची बहीण येऊन त्याच्यावर हरकत घेते. तर खरेदी खत केलेली जमीनवर बहीणचा काही हक नाही, ते स्वतः त्याने घेतला, काय ते वडिलोपार्जित जमीन नाहीये. तर अशा प्रकारचे बरेचसे केस होते जे सोडवण्यासारखे होते. मी ते तशा प्रकारच्या दिशानिर्देश दिले की हे असे केस आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे, विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी काही लोकांनी हरकत घेतलेली आहे, तर ते एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही आहे. तर त्याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत. त्याचे पैसे येणारे 2-3 दिवसामध्ये सुटले पाहिजे तसे दिशानिर्देश दिलेले आहे. याच्याशिवाय सामायिकचे असे काही विषय आहे ज्याच्यामध्ये आम्हाला त्या शेतकऱ्यासोबत बसून घ्यावं लागणार आहे. म्हणून आम्ही आज बरेचसे केसेसमध्ये पुढची सोमवारी 29 जून याची तारीख दिलेली आहे. त्या दिवशी आम्ही सामायिक केसमध्ये ज्याचा तोडगा निघत नाही ते सर्व पक्षांना एकत्रित बोलवतोय आणि आमच्या समोर बसून त्याचे तोडगा काढून देतो. कारण काय आहे की कुटुंबाचे बरेचसे असे प्रश्न असतात जे विनाकारण दिवाणी न्यायालयामध्ये गेले, कोर्टा केस लागले तर बऱ्याच वर्षी त्याचे पैसे अडकून देतात. आम्ही लिंक रोडमध्ये आणि बाकी ठिकाणी जे लँड एक्विजिशन असतात त्याच्यामध्ये पाहिलं आहे की एकदा कोर्टामध्ये पैसे गेले ते बरेच वर्षापर्यंत ते कोर्टामध्येच राहतात आणि विनाकारण लोकांचं नुकसान होते. म्हणून आम्ही 29 जानेवारीला जे सामायिक केसेस आहे ते समोर सर्व पार्टीजला बोलवून त्याचाही निर्णय देण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून ज्याचा जे हिस्सा आहे ते आपल्याकडे समजून सांगून आणि त्याच्या विषय जे आहे ते तिथेच संपून घेऊ आणि त्या लोकांना त्याचे पैसे मिळून जातील हे एन्शुअर करू. हे सर्व करण्याचा आमचा उद्देश आहे की जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे कोर्ट केसेस पण असतात आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकांचे ते पैसे ते कोर्टामध्ये जातात. तर आमचा उद्देश आहे की याच्यामध्ये ज्या लोकांनी आपल्याला संमती दिलेली आहे त्याच्या कोणत्याही माणसाचे पैसे जे आहे ते कोर्टामध्ये नाही गेला पाहिजे. त्या सर्व लोकांचे पैसे त्यांना त्याच वेळी मिळाला पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर ते पुढे भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, नवीन जमीन घेणे, बाकी गोष्टींमध्ये करू शकतात. तर यासाठी आम्ही परत 29 जूनला हिअरिंग घेणार आहोत. त्याच्यामध्ये अजून काही शेतकऱ्याचे जे प्रश्न येतील तेही सोडवतील जातील. याच्याशिवाय जे आमचे ऍडिशनल कलेक्टर आहे ते अजून आमच्या सोबत प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी येणार आणि जसं आज आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्याचे प्रश्न बघितले, त्याच्याप्रमाणे ते ऍडिशनल कलेक्टर या ठिकाणी बसून आणि त्याचे सर्व जे विषय इकडे संपवतील. जे ऍडिशनल कलेक्टरच्या स्तरावरचे जे विषय जे पुण्यामध्ये चालू आहे त्याची हिअरिंग सुद्धा ते याच ठिकाणीच घेणार आहे, जेणेकरून लवकरात गतीने इथे हे केस संपू शकतात. त्याच्याशिवाय आम्ही माननीय डिस्ट्रिक्ट जज यांना ही रिक्वेस्ट केली होती की जे 3000 एकरचा जे आम्ही भूसंपादन करतोय त्याचे दिवाणी न्यायालय त्याच्याकडे चालू आहे, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे की आपण त्याचे विषय जे आहे ते जलद गतीने घ्यावा, जेणेकरून त्याचा विषय मार्गीवर लागतील आणि त्याचे पैसे आम्हाला देता येते. तर त्यानेही हा रिक्वेस्ट आमची मान्य केलेली आहे. आमच्याकडून त्याच्याकडे जे कोर्ट केसेस 3000 एकरचे चालू आहे त्याची लिस्ट मागवलेली आहे, ती लिस्ट आम्ही त्याच्याकडे जमा करतोय. तर तेही केसेस फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन तेही केस संपवले जातील, जेणेकरून जे शेतकरी आहेत त्याचे पैसे त्यांना लवकरात लवकर मिळेल. उर्वरित जे शेतकरी आता शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला निर्देशनास आला की काही शेतकऱ्यांना असं वाटते की आमचा कोर्ट केस चालू आहे तर आम्ही कशा पद्धतीने संमती देऊ. आमच्या सर्व लोकांची संमती आलेली नाही आहे, म्हणजे सामायिक आहे, सर्व लोकांनी आमच्या संमती दिलेली नाही आहे, तर आम्ही पुढे कसं जाऊ. त्या सर्व शेतकऱ्यांनी आमचं सांगायचं हेच आहे की आपण आपला जे काही विषय आहे ते आमच्या समोर येऊन मांडावा. त्याचा मार्ग जे आहे त्याच्या कुठे कोणत्या केसमध्ये चालू आहे, कोणत्या कोर्टमध्ये केस चालू आहे, सामायिक बद्दलचे काही विषय आहेत ते आमच्या समोर मांडावा. मी त्याचा मार्ग काढून देतो, कारण हे शेवटचे जे 20 ते 25% विषय आहे ते आम्हाला अजून जास्त मेहनत घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेऊ. आमचं टार्गेट आहे की 15 ऑगस्ट पर्यंत सर्व लोकांचे पैसे जे आहे ते त्याच्या खात्यामध्ये गेले पाहिजे आणि त्या पद्धतीने आमची सर्व यंत्रणा काम करत आहे. जनरली या पद्धतीने जेव्हा लँड एक्विजिशन असतो तर 100% पैसे संपवायला किमान 1 वर्ष लागतात. आमचं टार्गेट आहे की आम्ही 2-3 महिन्यामध्ये सर्व लोकांचे विषय संपून त्याच्या खात्यामध्ये पैसे देऊ, जेणेकरून त्याचा बेनिफिट लवकर चालू होतो. सात गावामध्ये आतापर्यंत किती लँड एक्विजिशन झाले आणि शेतकऱ्यांची संख्या असेल किंवा आतापर्यंत त्यांच्या मोबदल्याचं पैकी किती कोटी रुपयांचं वाटत? आता आमच्याकडे जे लोकांचे एफिडेव्हिट आलेले आहेत ते 72%, म्हणजे जवळपास 890 हेक्टर 890 हेक्टर एफिडेव्हिट आमच्याकडे शेतकऱ्यांनी जमा केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत आम्ही 1150 कोटीचे पैसे शेतकऱ्यामध्ये वाटप पण केलेले आहे. याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर्स आहे
जे बाहेर येऊन या ठिकाणी जमीन लोकांनी घेतलेली आहे त्याचं वाटप अजून आम्ही चालू केलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेतलेला आहे की आमचा उद्देश होता की सुरुवातीला आम्ही जे छोटे शेतकरी आहे अल्पभूधारक आहे त्यांना पैसे वाटप करू जेणेकरून त्यांना फायदा लवकर होतील. आता पुढच्या वीक पासून आम्ही जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याचे सुद्धा पैसे वाटप करणे चालू करणार आहे कारण त्यांना हे सुद्धा आम्हाला जास्त दिवस थांबवता येत नाही आहे. तर या पद्धतीने आमचं सर्व चालू आहे. शिल्लक जे 28 पर्सेंट राहिलेलं आहे ते आमच्या 30 जून पर्यंतची मुदत आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी सर्व शेतकरी येऊन जातील. काही लोकांचे न्यायालयिक प्रश्न असल्यामुळे ते समोर आलेले नाही आहे. तर आता ज्या पद्धतीने आम्ही हा सुरुवात केलेली आहे ते लोक सुद्धा येतील आणि आमचा उद्देश हाच आहे की 100% लोकांचे जे भूसंपादन आहे ते संमतीने झाला पाहिजे जेणेकरून जे सर्व बेनिफिट आहे भूसंपादनाचे ते सर्व लोकांना मिळून जातात. तालुक्यामध्ये अजून शेतकऱ्यांमध्ये अशी एक चर्चा मोठ्या प्रमाणात आहे की ज्या शेतकऱ्यांचं सुरुवातीला आपण जे व्हॅल्युएशन दाखवलं ते शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वे पुन्हा करायला लावला, परत व्हॅल्युएशन कमी दाखवलं, त्यामुळे त्यांची अमाऊंट कमी आली. काही शेतकऱ्यांचे काही खाती ब्लॉक आहेत अशी चर्चा आहे. काही शेतकऱ्यांच्या पैसे घ्या आपण परत मागवलं अशी पण चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे? आमच्याकडे सुरुवातीला निगडी घटकाबद्दल बरेचसे लोकांनी त्याची ऍप्लिकेशन दिली होती की आमच्या जे सर्वे मध्ये जे अमाऊंट आलेला आहे तो अमाऊंट कमी आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही डिसाईड केलं की एकदा परत सर्व चेक करून घेऊ. तर सर्व चेक केल्यानंतर आमच्याकडे निर्देशनास आला की जे पीडब्ल्यूडीशी निगडीत काही जे घटक होते त्याच्यामध्ये जे अमाऊंट आम्ही सुरुवातीला काढली होती त्याच्यामध्ये काही लोकांची कमी होती काही लोकांची जास्त होती आणि ते आम्ही सुधारणा केली. त्या सुधारणा केल्यामुळे आमच्या निर्देशनास असं आला की 2 शेतकरी असे होते त्याला जास्त पैसे दिले होते तर ते पैसे आम्ही परत घेतले कारण आम्हाला ते अधिकार असतो की आम्ही जर जास्त पैसे दिलेले आहेत त्याचं व्हॅल्युएशन जास्त निघालेलं आहे तर ते आम्ही परत घेतले. त्या शेतकऱ्याला दाखवलं त्या शेतकऱ्याने पण मान्य केला आणि त्यांनी परत सही करून पण आम्हाला दिलेलं आहे की बरोबर आहे आणि त्याच्या संमतीनेच आम्ही ते एफिडेव्हिट फायनल केलेलं आहे. आम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं कोणताही अकाउंट जे आहे ते फ्रीज केलेलं नाही आहे. या प्रकारची माहिती जेव्हा आम्ही एवढा मोठा प्रकल्प करतो तेव्हा बरेचशी छोटी छोटी बातमी इकडची तिकडची लोक अफवा सुद्धा पसरवतात पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तथ्य नसतो. कुठला शेतकरी जर सांगत असेल की आमचा खाता फ्रीज केलेला आहे तर ते आम्हाला येऊन सांगावा आम्ही त्याच्याबद्दल करतो. पण शेवटी आम्ही सांगण्याचा उद्देश आहे की काही लोक जाणून बुजून अशा प्रकारची अफवा पसरवतात तसा पण नाही आहे. आपण जेव्हा एवढा मोठा प्रोजेक्ट करतो तेव्हा बरेचशे प्रकारची जे चर्चा चालत राहतात तर त्याचा एक विषय आहे. पण आम्ही सर्व करत असताना आमचा हा उद्देश आहे की कोणत्याही माणसाला त्याचे पैसे कमी नाही मिळाले पाहिजे आणि जास्त पण नाही मिळाले पाहिजे. दोन्ही सर गोष्टी आता आपण महत्त्वपूर्ण आहेत. सांगितलं 28% आता काम राहिलेलं आहे भूसंपादनाचं. तर आता किती अंदाज आहे की केव्हापर्यंत काम चालू होईल विमानतळाचं? नाही आमचा काय आहे की आता आमचा उद्देश आहे की 15 ऑगस्ट पर्यंत 100% आमचे पैसे वाटप झाले पाहिजे. म्हणजे 31 जे लोक आम्हाला संमती देतील त्याचे आम्ही इश्यू संपवून टाकतो त्याचे आम्ही संमतीने पैसे देऊ आणि जे शिल्लक राहतील जे काही आमच्या तर अपेक्षा आहे की कोणी शिल्लक नाही राहिला पाहिजे पण 2-4% जे लोक शिल्लक राहतील त्याच्या मग आम्ही कंपल्सरी ॲक्विजिशन करून त्याचे पैसे जे आहे ते कोर्टामध्ये जमा करून टाकतो. आणि एकदा आमच्या 50% पैसे गेले तर आमचा अंदाज आहे की 5 जुलैपर्यंत 50% पैसे आमच्या खात्यामध्ये जातील शेतकऱ्याचे. तर एकदा 50% पैसे गेले की इमिडिएटली जे गव्हर्नमेंट आहे ते लँड ॲक्विजिशन प्रक्रिया 50% संपली की एअरपोर्टचा टेंडर काढणार आणि त्या टेंडरची प्रक्रिया जी आहे ती 2-3 महिन्यामध्ये संपतील आणि माझा असा अंदाज आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचा जे बांधकाम आहे ते चालू होते. आता तुम्ही विमानतळाची कामकाज सुरू करायला तयारी केली परंतु विमानतळ भूसंपादनाबाबत काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं 10% आपण रिटर्न देत आहे ते त्याच्या कुठल्या बाजूने आपण देतात त्या संदर्भात शेतकऱ्याला काही गाईडलाईन नाही. दुसरी गोष्ट आपण शेतकऱ्यांना जे एक, कौशल्याबाबत कुठल्या प्रशिक्षणाची आपण हमी दिली पण त्याबाबत पुढे आपण शेतकऱ्यांना दिली की हमी नाही किंवा त्यांना रोजगार निर्मितीची काही उपलब्ध साधने याबाबत गाईडलाईन्स त्याच्या कुठल्या स्पष्ट नाहीत त्याबाबत स्पष्टता द्या. त्याच्यामध्ये जे पहिला प्रश्न आहे 10% परतावा देण्याबद्दलचा त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी नकाशे पण दिलेले आहे आणि तुमच्या वतीने बाकी शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पण माहिती पोहोचवा की वनपुरी उदाची वाडी हा गावामध्ये जे एकदम आपला 3000 एकर आहे त्याच्याशी लागणारे जे कंटिन्युअस क्षेत्र आहे 250 हेक्टरचा त्याच्यामध्ये सर्व लोकांना आपण 10% परतावा देणार आहोत. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या चालू आहे. हा जे जमीन आहे ते त्या ठिकाणी घेण्याचा उद्देश एक होता की हा एंट्री गेट आहे एअरपोर्टचा. तर रिंग रोड आणि एअरपोर्टची एंट्री गेट याची मधली जी जमीन आहे त्याची व्हॅल्यू कुठली दुसरी जमीनची पेक्षा जास्त असणार आहे. तर त्या ठिकाणी आपण हा सर्व शेतकऱ्यांना देणार आहोत आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आहे की जेव्हापर्यंत आपण 10%
भूखंड शेतकऱ्यांना देत नाही तेव्हापर्यंत आपण त्याची जमीन पण आपल्या ताब्यात घेणार नाही. तर जेव्हा एअरपोर्टचं काम चालू होतं तेव्हा असंच नसणार की सुरुवातीला सर्व जमीन घेऊन आम्ही चालू करणार. जे जागा आम्हाला मध्ये उपलब्ध होतील ज्याच्यामध्ये आमची शासकीय जमीन पण आहे, फॉरेस्ट जमीन पण आहे, काही लोकांचे जे आहे आम्ही आता हळूहळू जुलै महिन्यामध्ये जे पट्टे आहेत ते सुद्धा वाटप चालू करणार आहेत. तर जसं जसं आम्हाला जमीन उपलब्ध होऊन जातील तसं तसं आम्ही एअरपोर्टचं जे लँड एक्विजिशनचं जे काम आहे ते चालू करून घेऊ. आणि तुमचा दुसरा काय प्रश्न होता? कौशल्याबाबत कौशल्याबद्दलचं काय आहे की आता सर्व लोकांनी ज्या लोकांनी आमच्याकडे संमती दिलेली आहे त्या लोकांनी आणि त्याच्यामध्ये आमचं जे एफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आपण या प्रश्न विचारला की कौशल्याबद्दल काही लेखी दिलेलं नाही, तर तसं नाही आहे. जे आपण त्याच्यासोबत करारनामा केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की MIDCचं जे 2019चं जे GR आहे ते आता संमतीने तुम्ही आम्हाला जमीन दिली आहे म्हणून तुम्हाला लागू होतोय. आणि त्या 2019 GR प्रमाणे कौशल्य आम्ही त्या शेतकऱ्यांना देतो. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला कुठला कौशल्य पाहिजे. तर जवळपास ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याचा कौशल्य देण्याची प्रक्रिया चालू होतील. आणि जेव्हा प्रत्यक्ष काम चालू होतील एअरपोर्टचा तेव्हा त्यांना रोजगार सुद्धा दिला जातील. तर रोजगारची जे कंडिशन आहे ते सुद्धा आम्ही त्याचा जे करारनामा दाखल केला आहे त्या करारनामामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की 2019चा GR त्याच्यामध्ये मेन्शन आहे की रोजगार तुम्ही संमतीने दिल्यामुळे तुम्हाला मिळेल. तर ते कंडिशन सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन आहे. चालेल. पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर असेल, राजवाडी असेल किंवा कोडीत असेल या ठिकाणी आता शासनाचे नवीन सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण सुरू करतात. त्यासाठी शासनाची जमीन आपण हस्तगत करताय, पण स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. दिव्याला सुद्धा आपण तो विषय घेतला होता, परंतु शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपण ते काय अँगल आता बघा, हे जे सोलरचा जे प्रोजेक्ट चालू आहे कृषी सौर वाहन योजना हा शेतकऱ्यासाठी खूप महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. शेतकऱ्यासाठी का महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे की आता आपण बघतोय की जे आपली इनपुट कॉस्ट आहे शेती करण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे जे प्रॉफिट आहे शेतकऱ्याचा तो हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. आता हा कृषी सौर वाहन योजना झाल्यामुळे जे आपण शेतीसाठी जे वीज देतोय, वीज पुरवठा करतोय, ते वीज पुरवठ्याचे जे पैसे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. आणि हा जे शासकीय जमीन आहे, आपण शेतकऱ्याची जमीन नाही घेतली, याच्यामध्ये आपण शासकीय जमीन घेऊन शेतीसाठी जी वीज पुरवठा करतोय ते आपण कमी दरामध्ये पुढे करणार आहे. आणि खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. एवढ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाने हा एक मॉडेल प्रकल्प म्हणून याची नोंद झालेली आहे. आणि जे केंद्र सरकार आहे त्याने सुद्धा सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये हा जो प्रकल्प घेतला आहे, आदरणीय CM सरांनी हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी राबवला आहे, ते संपूर्ण देशामध्ये राबवला पाहिजे. आणि त्या पद्धतीने बाकी जे राज्य सुद्धा हा प्रकल्प राबवणं चालू केलेले आहे. तर आपली जी शासकीय जमीन आहे त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना झाला पाहिजे, त्यासाठी आपण जमीन देतोय. त्याच्यामध्ये आपण बॅलन्स ठेवतोय की जमीन देताना काही जमीन आपण शिल्लक सुद्धा प्रत्येक गावामध्ये ठेवतोय. पण खूप महत्वपूर्ण आहे की शेतकऱ्याला आता आधार देण्यासाठी वीज निर्माण आवश्यक आहे आणि सोलर निर्माण आवश्यक आहे. कारण जे विजाची जी रेट आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये आपण मात्र पुरंदरमध्ये जमीन नाही दिली, सर्व तालुक्यामध्ये आपण शासकीय जमीन, गायरान जमीन सोलर प्रोजेक्ट साठी दिलेली आहे, सर्व जिल्ह्यामध्ये दिलेली आहेत. आणि याचा थेट फायदा त्या गावाच्या शेतकरीलाच होणार आहेत. आणि ज्या तालुक्यामध्ये हे प्रकल्प झालेले आहे, म्हणजे पुरंदर बारामतीचे काही गाव आहेत ज्या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे, तर तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा विचारतात, तेही समाधान व्यक्त करते हैं की आता मागच्या पेक्षा आता खूप कमी दरामध्ये त्यांना वीज पुरवठा होते. तर सर्व शेतकऱ्यासोबत आम्ही चर्चा करू आणि याचे बेनिफिट जे ते त्यांना सांगूया. पालखी सोहळा आता 15 दिवसावर आलाय. पावसाचं अजून समाधानकारक पाऊस नाही, कुठेतरी तुरळक पडते, टँकरची संख्या खूप आहे, टंचाई वाढली. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने काय तयारी आता नव्याने त्या पालखी सोहळ्याबद्दल तर आमची खूप बैठका होते, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही विषयाची बैठक होत नाही. या महिन्यामध्ये किमान 4-5 बैठका माझ्या स्तरावर, डिव्हिजनल कमिशनर मॅडमच्या स्तरावर, त्याच्यानंतर DC मॅडमच्या अध्यक्षतामध्ये, परवा रुरल डिपार्टमेंटचे जे मिनिस्टर आहेत त्याच्या अध्यक्षतेखाली सुद्धा बैठक झाली. तर पालखीबद्दल आम्ही प्रत्येक वर्षी करतो, प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ऍड करतो. चांगलं, मागच्या वर्षी खूप समाधान सर्व वर्गाने व्यक्त केला होता, तर त्याच्यापेक्षा अजून चांगली व्यवस्था आम्ही यावर्षी करणार आहोत. आणि चांगल्या पद्धतीने पालखी होतील, त्या पद्धतीने प्रशासन एकदम चांगल्या पद्धतीने सुसज्ज आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे की वारकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. आणि म्हणून वारकरी आणि प्रशासन म्हणून हा पालखी चांगल्या पद्धतीने करतील. आणि याच्यामध्ये जे आधी जे अधिकाऱ्याने काम केलेलं आहे त्यांना सुद्धा आम्ही डेप्युटेशन वर यावेळी घेतोय, कारण त्याचा जे एक्सपिरियन्स आहे त्याचा वापर आम्हाला करायचे आहे. आणि एकदम व्यवस्थित तयारी पालखीबद्दलची आमची झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न, खरीप हंगाम सुरू होतोय. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतं, बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. खतांची किमती वाढलेल्या आहेत, बियाणांची किमती वाढली आहेत.
शासनाची काय तयारी? नाही, आमच्याकडे बियाणे आणि जे खत आहे ते आम्हाला जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि आम्ही काय करतो, सप्टेंबर पर्यंत जेवढा साठा आम्हाला लागतोय ते आम्ही मे मध्येच घेऊन ठेवतो. तर आणि ते सर्व आम्ही जे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आमचे जे स्टॉक्स, आमचे दुकान आहे, आमचे जे बाकी गटामध्ये आहे ते सर्वांपर्यंत आम्ही पोहोचून ठेवतो. तर आपल्याकडे बियाण्याची पण कमतरता नाही आणि खताची पण कमतरता नाही आहे. सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटत असेल की तुम्हाला मिळाला नसेल तर आमच्या कृषी अधिकाऱ्याला आपण कोऑर्डिनेट करावा, मिळून जाईल. कारण त्याची कमतरता अजिबात नाही. इनफॅक्ट जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा किमान 20% आपल्याकडे जास्त उपलब्ध आहे. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.